इंटिग्रेशन्स ऑफ टाइप, जर का ह्या टाइपचे इंटिग्रेशन्स आले की जिथे साइन एक्स आहे, कॉस एक्स आहे आणि डिनॉमिनेटरला साइन किंवा कॉसची बेरीज आहे, एकटा साइन एकटा कॉस किंवा दोघांची बेरीज अशा फॉर्म मध्ये जर का ती डिनॉमिनेटरला आले तर बेटा काय करायचं आपल्याला, हाफ अँगल फॉर्म्युले त्यांचे यूज करायचे कोणाच्या टर्म्स मध्ये, टॅन. तर एक सम घेतो मी म्हणजे तुम्हाला ते पटकन समजून जाईल. ओके, सपोज वी आर हॅव्हिंग अ क्वेश्चन लाईक, जाऊ दे इथं काय सापडत नाही, मी माझं मनाने घेतो किंवा सापडतंय का, सापडलं. 1 मायनस, चल मी मनानेच एक सम घेतो, ठीक आहे. सपोज इंटिग्रेशन ह्या टाइपचं आहे, आला एक जण आला आपला ओमकार आला, ठीक आहे. समजा इंटिग्रेशन असं आलं मयूर, 1/2 मायनस 3 साइन एक्स डीएक्स. ओके, तर काय करायचं, साइनचा हाफ अँगल वाला फॉर्म्युला लिहा. आय विल बी इंटिग्रेशन 1/2 मायनस 3, बघ साइनचा थिटाच्या ऐवजी एक्स टाक, काय होईल, 2 tan x/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2 झालं dx. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय करा, हे पुसतो मी आता, झालं याचं काम झालं. आता पुढे खेळत खेळत चालायचं. आता लक्ष द्या, आता खेळत खेळत चालायचं पुढे, इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/, मल्टिप्लाय केलं तर 2 into 1 विल बिकम 2 प्लस 2 into tan square x/2 विल बिकम 2 tan square x/2 मायनस 3 दुने 6 tan x/2 आणि ही डिनॉमिनेटर वाला 1 प्लस tan square x/2 न्यूमरेटर जाईल. टेन्शन घेऊ नको, परत सांगतो. बे एक बे 2 प्लस 2 into tan square x/2 2 tan square x/2 मायनस 3 दुने 6 tan x/2, खाली लिहिण्यापेक्षा टर्म वर लिहिली मी, इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 प्लस tan square थीटा, मला माहिती आहे बेटा sec square x/2 अपॉन, अगोदर मी स्क्वेअर वाली टर्म लिहितो बेटा, 2 tan square x/2 मायनस 6 tan x/2 आणि पुढे हा प्लस 2 लिहितो dx. झालं, बर. आता आय कॅन डू वन थिंग, tan x/2 ला मी टी टाकायचंय. ओके, मला कंपल्सरी आय हॅव टू डू दिस थिंग. सो पुट tan x/2 ला टी, कारण की tan चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे की नाही. मग आता tan x/2 ला टी टाकला तर व्हॉट विल हॅपन बेटा, tan चा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर x/2, बघा स्टेप बाय स्टेप करतो, सेक स्क्वेअर x/2, x/2 चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2, dx इज इक्वल टू dt. टी चा dt बाय dx असतो ना, dx आपण अलीकडे घेतो. इथे बघ सेक स्क्वेअर x/2 आहे का नाही, येस सर. मग सेक स्क्वेअर x/2 dx ला काय लिहितो रे मी, हा भागिले 2 पलीकडे जाईन आणि मी याला लिहितो बेटा 2 dt. हॅपी. मग आता I इज इक्वल टू, बर का आपलं सम, I इज इक्वल टू, बघ बर का आता इंटिग्रेशन सेक स्क्वेअर, त्याला काय लिहिलं बेटा मी 2 dt भागिले 2 झाला टी स्क्वेअर मायनस 60 प्लस 2, जमलं की नाही. 2 ने भाग दे वरती पण आणि खाली पण, वरचा 2 निघून जाईल मारुती, 1 अपॉन खाली काय राहील टी स्क्वेअर वजा 3t प्लस 1 dt. सापडला का नाही 1 अपॉन क्वाड्रॅटिक, सापडला का नाही 1 अपॉन क्वाड्रॅटिक किंवा 1 अपॉन रूट क्वाड्रॅटिक म्हणजेच थर्ड टर्म. कालची स्टेप्स आठवले का नाही, थर्ड टर्म 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच 3 त्रिक 9 अपॉन 4 ही होईल थर्ड टर्म. ओके बेटा, मग माझं जे आय इंटिग्रेशन आहे विल बिकम 1 अपॉन बरं का टी स्क्वेअर -3t, तिसरी टर्म आहे ना तिला प्लस 9/4 -9/4 आणि बघा पुढे त्यांचा +1 लिहून टाका. मग आता हा परफेक्ट स्क्वेअर आहे, तुला माहिती आहे काल मी तेच शिकवत होतो आहे की नाही. कोणाचा, टी स्क्वेअर टीचा आहे, मध्ये मायनस साइन टाक, 9/4 हा 3/2 चा स्क्वेअर आहे. झालं, इथं उरलं बेटा मायनस, आता बघ बरं का -9 आणि +4 -5/4, बघा -9 आणि +4 -5/4, तर मी काय घेतो -√5/2 ब्रॅकेटचा
स्क्वेअर. इथं कोण आहे रे? dt. झालं. आता इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो फॉर्म्युला तुम्ही समोर पाहिजेत. 1/2a. 2 इंटू ए कोण आहे बेटा? √5/2. 1/2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. म्हणजेच t मायनस 3/2 एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. कळालं का नाही कळालं? झालं. एक्स ऐवजी माझा t मायनस 3/2 होता. सो पुढची स्टेप, हा 2 आणि हा 2 गॉट कॅन्सल आउट. 1/√5. आणि पुढची स्टेप तुम्ही करू शकता थोडं सिम्प्लिफाय. कसं करणार आता मी याला? सो बेटा इट विल बिकम 2t बरं का, आणि t tan x/2. सो मी इथं जागा नसल्यामुळे लिहितो 2 tan x/2. बरं का, क्रॉस मल्टिप्लाय केलं. 2 tan x/2 मायनस 3 मायनस √5 अपॉन 2 येईल, तो खालच्या 2 सोबत कॅन्सल आउट होऊन जाईल. सो 2 tan x/2 मायनस 3 प्लस √5. समजलंय का? डोक्यावरून गेलोय? प्रामाणिकपणे मला रिप्लाय टाका बरं एकदा पटकन. मारुती प्रशांत ओमकार. सर रिपीट करा. रिपीट करतो. ओके, लक्ष द्या. साईनचा हाफ अँगल फॉर्म्युला टाकला 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. क्रॉस मल्टिप्लाय केलं बे का बे प्लस 2 गुणिले tan स्क्वेअर x/2 2 tan स्क्वेअर x/2 मायनस 3 दुने 6 tan x/2. 1 प्लस tan स्क्वेअर x/2 खाली आहे तर खालचा वरती घेतला. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा. ही टर्म अलीकडे लिहिली, ही 2 नंबर लिहिली आणि ही 3 नंबर लिहिली, रिअरेंज केली. tan x/2 ला t टाकायचं का? तर tan चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे. मग सेक स्क्वेअर x/2 आणि x/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2. dt by dx असतं, dx आपण अलीकडे लिहितो. सो सेक स्क्वेअर x/2 dx विल बिकम 2 dt. मग याला मी 2 dt लिहिलं आणि खालची टर्म 2t स्क्वेअर मायनस 6t प्लस 2 tan x/2 ला t टाकून 2 ने भागाकार दिला तर 1/t स्क्वेअर मायनस 3t प्लस 1. थर्ड टर्म सापडली. कालचा टॉपिक आहे हा, इथं काही सांगायची फार वेळ नाही आली पाहिजे, तुला आता प्रॅक्टिस करावी लागेल. क्वाड्रेटिक दिसलं की थर्ड टर्म 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो मायनस 3 आला प्लस 9 आणि खालच्या 2 आला 4. झालं. सो ही तिसरी टर्म प्लस आणि मायनस करायची. ठीक आहे, याच्या पुढे तिसरी प्लस आणि मायनस आणि प्लस 1 तसाच लिहिला. सो इथे बघ परफेक्ट स्क्वेअर आला. t मायनस 3/2 चा स्क्वेअर आणि इथं -9 प्लस 4 मायनस 5/4 म्हणजेच मायनस √5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. पाठ करा 1/2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. आता कळालं का मयूर? डन. प्रॅक्टिस इज द ओनली ऑप्शन. आणि इंटिग्रेशन हे जरा लेंदी आहे, त्याला काही पर्याय नाही. फॉर्म्युला तोंडपाठ करून जबरदस्त प्रॅक्टिस करावी लागेल. देन ओनली चॅप्टर विल गेट फटाफट ओव्हर. ओके, चला आता जरा थोडंसं पुढच्या टाईप कडे जाऊया. थर्ड टर्म 15 ते 20 सम मध्ये येत राहील अजून पुढच्या. थर्ड टर्म इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी थर्ड टर्म वापरायची आहे? 1/क्वाड्रेटिक किंवा 1/√क्वाड्रेटिक साठी. 1/क्वाड्रेटिक किंवा 1/√क्वाड्रेटिक साठी. बर, समजा इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म. सपोज इंटिग्रल्स कसे आले? इंटिग्रेशन बर का, इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म कसे आले? px प्लस क्यू अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी किंवा px प्लस क्यू अपॉन रूट मध्ये ओके. अशा फॉर्म मध्ये इंटिग्रेशन आलं, घाबरायचं नाही. मी तुला मस्तपैकी ट्रिक देतो. ट्रिक देतो तुला. आपल्या भाषेत हा फॉर्म काय लक्षात ठेव, म्हणजेच इंटिग्रेशन लिनियर भागिले क्वाड्रेटिक आलं बरं का, किंवा इंटिग्रेशन बघ ना लिनियर फंक्शन भागिले स्क्वेअर रूट ऑफ क्वाड्रेटिक फंक्शन आलं तर काय करायचं? ऍडजस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रेटिक इनटू युअर लिनियर फंक्शन. बघ मी स्टार मार्क करून सांगतो. ओके, ऍडजस्ट डेरिव्हेटिव्ह
बघ बरं की वाक्य ऍडजस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक ऍडजस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक इन लिनियर. संपलं. क्वाड्रॅटिकचा डेरिव्हेटिव्ह लिनियर मध्ये अरेंज करा. ट्रिक आहे एकदम मस्त पैकी. झालं. याचं एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे लगेच तुम्हाला हे क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. ठीक, बघ लक्ष द्या. सपोज वी आर स्क्रीनशॉट झाला. सपोज वी आर हॅव्हिंग integration given as, suppose we are having integration given as 2x plus 1 upon x cube आपलं x square plus 4x minus 5 x square. आता लक्ष दे, वरती लिनियर आहे, खाली क्वाड्रॅटिक आहे. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट करा. संपलं. याचा डेरिव्हेटिव्ह काय रे? 2x plus 4. 2x plus 4 वरती 2x आहे पण मला 4 पाहिजे. मी याला काय करतो? इंटिग्रेशन 2x plus 4 जर केला त्यातून 3 वजा करू लागतील तेव्हा 4तून 3 गेले 1 उत्तर येईल. झाली ऍडजस्टमेंट. अपॉन खाली ऍज इट इज. अरे काहीच नाही, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट केला. बघणार आहो एक्स स्क्वेअरचा 2x 4x चा 4 2x plus 4 पण 2x plus 1 होता म्हणून एकाला काय दिलं 4 वजा 3. झालं मॅनेज. आता पुढची स्टेप काय करायची? इंटिग्रेशन आतमध्ये 2 तुकडे कर ह्या मायनस पासून. 2x plus 4 तोडा ना त्याला, याला खाली सुट्ट आली एक्स स्क्वेअर प्लस 4x minus 5 बरं का, मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4x minus 5 ब्रॅकेट कम्प्लीट dx. ह्या मायनस पासून याला 2 ठिकाणी तोडला. दोन्ही इंटिग्रेशन आता सेपरेटली. बरं का, तर तुला इथं दिसतंय ना, हे केलंय आपण कायसाठी? f डॅश एक्स आणि हा f ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह आहे. मारुती कलवरी आठवली का? तिसरी कलवरी. इंटिग्रेशन f डॅश एक्स अपॉन f ऑफ एक्स dx इज लॉग ऑफ f ऑफ एक्स. सो याचं जे पहिल्याच उत्तर आहे तर ते होईल लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. झालं. लॉग ऑफ डिनॉमिनेटर वजा हे इंटिग्रेशन घेताना 3 बाहेर घ्यायचा. इंटिग्रेशन 1 भागिले एक्स स्क्वेअर प्लस 4x minus 5 dx आणि याला कोणता टाईप वापरायचा? थर्ड टर्म. बोला आता जमेल का नाही घरी करायला? 1/2 into coefficient of x करायचा प्लस मायनस 2 तुकडे 1 upon x square minus a square किंवा 1 upon x square plus a square. जमल का नाही? अरे रिप्लाय करा मला. मारुती मयूर ओमकार, अरे जमल का नाही? का देऊ सोडून? सोडून देतो, घाबरू नको, सोडून देतो तुला हे इंटिग्रेशन. ओके, आता बघ थर्ड टर्म काय येईल रे बेटा? 1/2 कोएफिशिएंट ऑफ एक्स किती आहे रे? 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर बेदुने 4 काय येईल? थर्ड टर्म 4. झालं. आणि मग ह्या इंटिग्रेशन मध्ये मी फक्त इंटिग्रेशन लिहितो 1 अपॉन काय होईल रे? एक्स स्क्वेअर प्लस 4x ती आली 4 म्हणजेच -4 आणि त्यांचा -5 लिहून टाका. झालं. सो इट विल बिकम इंटिग्रेशन 1 अपॉन हे बघ ना, हे कोणाचा स्क्वेअर आहे? पहिल्या 3 टर्म्स x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. बघ ना, x स्क्वेअर x चा स्क्वेअर आहे, मध्ये प्लस साइन प्लस टाक, 4 2 स्क्वेअर आहे, वजा 4 आणि वजा 5 आहे, वजा 9. मग त्याला लिहू का? वजा 3चा स्क्वेअर dx. झालं. बघ लक्ष द्या आता पुढं. हे जे इंटिग्रेशन आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आलं का नाही? सो 1 अपॉन 2a 1 अपॉन 2 a किती रे? 3 लॉग ऑफ एक्स मायनस ए. हे बघा माझा एक्स हा आहे मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. झालं. सो 1 अपॉन 3 दुने 6 लॉग ऑफ एक्स 2तून 3 गेला -1 भागिले एक्स प्लस 5. कळलं का नाही? पटापट बोला बरं. बोला मारुती मयूर, अरे कळलं का नाही? कळलं. ओके सर. स्क्रीनशॉट घ्या. है की नाही? हे असंच लिहायचं. सो 3 दुने 6 1/2 होईल शेवटी फक्त ते. ओके, बर. आता थोडं पुढे जाऊ आणि वी हॅव इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे ना. इंटिग्रेशनचा एक पार्ट आत्ताशीच आपला झाला.
तर इंटिग्रेशनचा दुसरा पार्ट इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजेच बाय गुणाकार. ओके, इंटिग्रेशन्स टू बी डन बाय युझिंग मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, लक्ष द्या. बाय पार्ट्स म्हणजे युवी रूल. सो इंटिग्रेशन यू व्ही डीएक्स कसं सोडवायचं? यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजेच डी बाय डीएक्स इंटू इंटिग्रेशन व्ही डीएक्स. पाठ करायचा डब्बा, हा रट्टा मारायचा झालं. आणि मग कुठलेही दोन फंक्शन्स असतील तर त्यांना काय करायचं? एल आय ए टी ई अशी प्रायोरिटी द्यायची. एल आय ए टी ई. ओके, जो आधी येईल तो यू, जो नंतर येईल तो व्ही. याच्यामध्ये आधी येईल तो यू, नंतरचा व्ही. ओके, जो आधी येईल तो यू आणि जो नंतर येईल तो व्ही. डन. सो लेट्स टेक अ छोटूस एक्झाम्पल. इंटिग्रेशन एक्स इंटू टॅन इनवर्स. एक फेमस एक्झाम्पल आहे. समजा इंटिग्रेशन, आता हे इंटिग्रेशन सोडायचं मयूर आपल्याला, तर एक्स अल्जेब्रिक आहे आणि हा इनवर्स ट्रिगो आहे. एक्स काय बेटा? अल्जेब्रिक आहे आणि हा काय रे? इनवर्स ट्रिगो. आता आधी कोण येत आहे? अल्जेब्रिक का इनवर्स ट्रिगो? अल्जेब्रिक, इनवर्स ट्रिगो, त्याच्यानंतर अल्जेब्रिक. म्हणजेच अगोदर आला आधी येईल तो यू, इनवर्स ट्रिगो अगोदर आला म्हणजेच यू, अल्जेब्रिक नंतर आला म्हणजेच व्ही. हॅपी. सो आय इज इक्वल टू, बघ आता याचं उत्तर कसं राहायचं? आता हा कोण झाला? एक्स, व्ही, आणि हा काय झाला? यू. सो यू म्हणजेच टॅन इनवर्स एक्स इंटिग्रेशन व्ही डीएक्स म्हणजेच व्ही कोण आहे बेटा? एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डी बाय डीएक्स ऑफ यू कोण आहे बेटा? टॅन इनवर्स एक्स इंटू इंटिग्रेशन वन्स अगेन व्ही डीएक्स म्हणजेच व्ही कोण आहे माझा? एक्स. ब्रॅकेट कम्प्लीट, संपलं. डीएक्स विच इज इक्वल टू, हे टॅन याला काही करायचंच नाही. एक्सचं उत्तर काय? एक्स स्क्वेअर अपॉन टू. इंटिग्रेशन हे नीट लक्ष दे, एक्स स्क्वेअर अपॉन टू टॅन इनवर्स एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ आतमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ एक्स इज एक्स स्क्वेअर अपॉन 2 ब्रॅकेटच्या बाहेर डीएक्स विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स मायनस, आता इथं 1/2 बाहेर घेतो, याला लिहितो इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन काहीच नाही, फक्त 1, तो खालचा 2 बाहेर घेतला 1/2 आणि काय लिहिलं? एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हे इंटिग्रेशन मला सोडवायचं, काय करणार बेटा मी? एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 ॲज इट इज, आणि याला 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अशी ऍडजस्टमेंट का केली मी? तर डिनॉमिनेटर वर ऍडजस्ट झाला पाहिजे ना, आणि तो नसेल होत त्याचा डेरिव्हेटिव्ह तरी ऍडजस्ट झाला पाहिजे. स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता इथपर्यंत तर काहीच नाही करायचं, पुन्हा याला सोडवायचं, मायनस पासून तोडायचं त्याला. झालं? बघ आता ठीक आहे. आता बघ, सो माय आय विल बिकम एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2. आता बघ बरं का, इंटिग्रेशन आतमध्ये मी मायनस पासून 2 तुकडे केले तर 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर होईल, कॅन्सल आउट, उत्तर येईल 1 वजा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डीएक्स. बघ ना, मायनस पासून तुकडे केले, हा आणि हा कॅन्सल आउट, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स मायनस 1/2. आता कंसात इंटिग्रेशन ऑफ 1 मला माहिती बेटा, बघ ना एकाचं काय हे बघ ना, इंटिग्रेशन याचं वजा याचं, 1चं इंटिग्रेशन काय? एक्स वजा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, मग त्याचं उत्तर काय येणार? टॅन इनवर्स एक्स प्लस सी. झालं आन्सर, स्क्रीनशॉट घ्या.
फटाफट बोला. यू इंटू व्ही रूल समजला का नाही समजला? चला डन. ओमकार बोल ओमकार. अरे बोला काहीतरी. मारुती, ओमकार आणि मयूर. अरे काहीतरी तर बोला. क्लिअर आहे? डन. आता आपण पार्शियल फ्रॅक्शन बर का बिंदा स्किप करा. कशामुळे सांगतो, मी ज्या ट्रिक्स दिल्यात ना त्याने सोडवायचं. पार्शियलची गरज सुद्धा पडणार नाही तुला. पडणारच नाही तुला पार्शियलची गरज. ठीक आहे ना? मी सांगतोय त्या ट्रिक्सनी चालायचं. तुला पार्शियलची काहीही गरज नाहीये. ठीक आहे? आता लक्ष द्या. बुकलेट उघडा सगळ्यांनी. क्वेश्चन बँक उघडा. फॉर्म्युलाचं बुकलेट सुद्धा समोर ठेवा. अर्थात ते पाठ झाले पाहिजे. आता ही वेळ कोणती चालू आहे? चला क्वेश्चन बँक ओपन केली. तर क्वेश्चन बँक मध्ये आपण केली का? शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आपण जरा घेऊ. एक मार्काचे, मग 2 मार्काचे, असं लेवल वाढवत चालू आपण. इनडेफिनाइट इंटिग्रेशन, व्हेरी शॉर्ट क्वेश्चन्स. ठीक आहे ना? बघा आता लक्ष द्या. एक मार्क वाले इंटिग्रेशन्स. ठीक आहे? 1 मार्क वाले. त्यातलं पहिलं आपल्याला दिलंय इंटिग्रेशन रूट ऑफ 1 प्लस साइन 2x dx. आता काय करायचं? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, हा जो एक आहे त्याला लिहायचा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, फेमस ऍडजस्टमेंट वर की, प्लस साइन 2x ला लिहायचं 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि बाहेर dx. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. साइन 2x चं एक्सपान्शन लिहिलं ना. सो ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट होऊन जातील. म्हणून काय उरलं इथं? साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट dx. हे बघ ना, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ साइन? मायनस कॉस प्लस कॉसचं इंटिग्रेशन साइन dx. आय रिपीट, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आहे, कॉसचं इंटिग्रेशन प्लस साइन आहे. हे इंटिग्रेशन आहे. ओके, उत्तर लिहिली ना, प्लस लिहा. टेक द स्क्रीनशॉट. काही डाऊट वाटला माईक अनम्यूट करून पटकन बोलत चला. एका मार्काची एकदम गरीब सम आहे. ओके, ऍडजस्टमेंट नीट लक्षात ठेवा. प्रॅक्टिस करा. लक्षात ठेवा ह्या ऍडजस्टमेंट. एकाला काय टाकला बेटा? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. साइन 2x चं एक्सपान्शन लिहिलं 2 साइन थिटा कॉस थिटा. दुसरा क्वेश्चन 1 मार्कापैकी, इंटिग्रेशन साइन ऑफ 4x भागिले साइन ऑफ 2x dx. आता इथं बघूनच मला कळतंय का याला 2 च्या टर्म्स मध्ये लिहिलं पाहिजे. मग मी असलो का साइन 2 टाइम्स 2x भागिले साइन 2x dx. साइन बेदुने 4 बघ ना, ऍडजस्ट केला म्हणजेच साइन 2 थिटा इज 2 साइन थिटा कॉस थिटा. म्हणजेच हा काय होईल बेटा? 2 साइन 2x कॉस 2x अपॉन साइन 2x dx. साइन 2x कॅन्सल आउट. हा 2 बाहेर येईल. इंटिग्रेशन ऑफ कॉस इज प्लस साइन, परंतु एलपीएफ नीट लक्षात ठेवायचं. म्हणून 1 अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स इज 2 लिहायचा आणि कॉस इंटिग्रेशन आहे साइन 2x प्लस सी. 2 कॅन्सल आउट, साइन 2x प्लस सी. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. चला, एक मार्काचे व्हेरी इझी सम्स. तिसरा इंटिग्रेशन, हे मस्त सम आहे. ओके, बघ लक्ष द्या आता. इंटिग्रेशन e ची पॉवर 3x अपॉन e ची पॉवर 3x प्लस 1 dx. आता काय करणार बेटा? ह्या फंक्शनचं वर डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट
बघ ना होईल ना कसं करायचं शॉर्टकट ट्रिक. एकाचा तर शून्यच आहे. e ची पॉवर 3x e ची पॉवर 3x आहे फक्त गुणिले 3 लागेल मला. काय लागेल बेटा गुणिले 3 लागेल. सो मी 3 कसा अरेंज केला प्लीज नीट पहा. डन. हे बघ e ची पॉवर 3x चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा e ची पॉवर 3x गुणिले 3x चा किती आहे 3 म्हणजे कोण असणं गरजेचं होतं त्याला गुणिले 3 म्हणून मी 1/3 करून घेतला विषय संपला. मग आता बघ कलवरी नंबर 3 मी बोलून लय फेमस आहे f डॅश x आणि हे f ऑफ x झालं 1/3 लॉग ऑफ डिनॉमिनेटर फंक्शन लिहून टाका प्लस सी. घ्या स्क्रीनशॉट. डन. चौथा क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन. इंटिग्रेशन 1/√. 3x² + 8 dx. पाहिल्या तुला कळालं पाहिजे बेटा की हा विषय मिसलेनियस इंटिग्रेशनचा आहे. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन. मी तुला काय बोललो सगळ्यात आधी मिसलेनियस असो x² चा कोएफिशियंट नेहमी 1 पाहिजे. मग मला सांग इथून रूट मध्ये मी तुझ्यासाठी एक स्टेप सावकाश करतोय बघ 3 कॉमन घेतलं कंसात काय राहील बेटा x² + 8/3 झालं. एकदम गरीब स्टेप आहे. आता 3 रूट मध्ये त्याला थेट बाहेर घेतो मी आणि असा इकडे सेपरेट लिहितो 1/√3 इंटिग्रेशन 1/√ मध्ये उरलंय बेटा x² आणि हा जो 8/3 आहे याला मी असं लिहू का प्लस √8/3 असं लिहू का. परत सांगतो काय केलं ते. मी काय केलं हे बघ 3 रूट मध्ये होता बाहेर फेकला विषय संपला. उरलं काय इंटिग्रेशन 1/√ मध्ये x² प्लस 8/3 ला काय लिहिला √8/3. त्याच्याशिवाय तुला जमणार कसं पुढे मिसलेनियस आहे ना ते मिसलेनियस फॉर्म येतो. मग इज इक्वल टू 1/√3 इंटिग्रेशन च आन्सर बघ ना इंटिग्रेशन 1/√. सो लॉग ऑफ मॉड मध्ये x प्लस √x² + a². x² + a² अर्थात स्क्वेअर त्याचा काय होईल 8/3 झालं प्लस सी झालं आन्सर. स्क्रीनशॉट घ्या. एका मार्काचं येते छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत. फॉर्म्युले पार्ट इंटिग्रेशन आहे हे याचा नाद करायचा नाही. चला 5वा क्वेश्चन अमंग दिस. फिफ्थ क्वेश्चन काय सांगतोय मला बेटा इंटिग्रेशन log x upon x dx. झालं. मग आता मला सांग मी जर समजा पुट केलं log x ला t का log दिसला का बिंदा सबस्टिट्यूशन हे समजून घ्यायचं 90% सम्स मध्ये. सो बेटा 1/x dx काय होईल dt बघ ना log 1/x dt/dx x आपण अलीकडे लिहितो. सो माझा I काय होईल बेटा इंटिग्रेशन log x झाला t सो इट विल बी t dt. t चं इंटिग्रेशन t²/2 + c. Who is my t? It is log x. So log of x bracket square upon 2 + c. स्क्रीनशॉट घ्या. झालं. नंबर 6 इंटिग्रेशन 2 + cot x minus cos² x आणि ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलंय e⁻x dx. आता याच्यासाठी आपल्याला काय माहित असणं गरजेचं बेटा e⁻x आणि ब्रॅकेट दिसला कलवरी दिली होती e⁻x into f of x plus f'(x) dx is e⁻x f of x plus c. पाठ करायचं दिस वॉज करोरी नंबर 5 तुमच्या बुकलेट मध्ये मी हे सगळं दिलेलं आहे. चला आता बघ e⁻x आहे मग मी माझं इंटिग्रेशन रिअरेंज कसं करतो बघ e⁻x आणि कंसात ह्याला बोलतो f of x बरं का 2 + cot x प्लस
याचा डेरिव्हेटिव्ह दोनाचा तर शून्यच आहे आणि कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे. फक्त मी त्याला रिअरेंज करून व्यवस्थित अशा पद्धतीने फील दिला आहे बघ वरती दिलाय तसा. ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स विच इज इक्वल टू इंटिग्रेशन. बरं सॉरी याचा आन्सर काय बेटा ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स म्हणजेच ई ची पॉवर एक्स एफ ऑफ एक्स म्हणजेच प्लस सी. चला स्क्रीनशॉट घ्या झाला आन्सर. ठीक आहे. 7वा एका मार्कांमधला 7वा इंटिग्रेशन. एक भारी सम आहे. ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 अपॉन एक्स प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर डीएक्स. चला आता काय करणार आपण आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई ची पॉवर एक्स इंटू ब्रॅकेट वरती एक्स प्लस 3 आहे खाली एक्स प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो आता याला एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स असं तोडायचं असेल तर काय करावं लागेल बरं याला बघा बरं. एक्स प्लस 3 एक काम करू एक्स प्लस 4 इंटू एक्स प्लस 4 नाही असंही नाही होणार. एक्स प्लस 3 बर याला एक काम करू का मी एक्स प्लस याला लिहू का एक्स प्लस 4 मायनस 1 अपॉन एक्स प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर तोडायचं ना मला दोन तुकडे करायचे होते मग मी 3 लिहिलं 4 वजा 1 झालं. आता दोन तुकडे करा ई ची पॉवर एक्स आतमध्ये एक्स प्लस 4 अपॉन एक्स प्लस 4 चा स्क्वेअर वजा 1 अपॉन एक्स प्लस 4 चा स्क्वेअर डीएक्स. हा उडाला स्क्वेअर मधला एक जण उडाला. दिस इज इक्वल टू जमलं 1 अपॉन एक्स प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर कॉन्सेप्ट येणार आहो डी बाय डी एक्स ऑफ 1 बाय एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर एक्स ऐवजी फक्त एक्स प्लस 4 आहे. सो याचं उत्तर आलं ई ची पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स म्हणजेच 1 अपॉन एक्स प्लस 4 प्लस सी. स्क्रीनशॉट घ्या त्या याच्यावरती बेस्ड होतं हे 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. सो 1 बाय एक्स प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स. चला यातलं 8वं number 8. Eighth they are saying integration e ची power 2x plus e ची power minus 2x upon e ची power x dx. झालं. मी काय करतो ही ची पॉवर x दोन्ही ठिकाणी डिवाइड करतो बरं का. मग e ची पॉवर x याच्या खाली आली बघा e ची पॉवर 2x भागिले e ची पॉवर x प्लस e ची पॉवर 2x बरं का मायनस 2x अपॉन e ची पॉवर x आणि बघ हे dx. काहीच नाही e ची पॉवर x मी दोघांच्या खाली सेपरेट सेपरेट केली. सो इंटिग्रेशन e ची पॉवर 2x मधून खालचा x वर वजा होईल ना उत्तर येईन x प्लस e ची पॉवर मायनस 2x आणि हा वर जाऊन मायनस होईल सो मायनस 3x ब्रॅकेट कम्प्लीट dx. e ची पॉवर x चं इंटिग्रेशन बेटा e ची पॉवर x विषय संपला प्लस e ची पॉवर मायनस 3x एलपीएफ आहे सो 1 अपॉन कोइफिशियंट विच इज मायनस 3 इंटू ई ची पॉवर मायनस 3x प्लस सी. सो फायनल प्लस च्या ऐवजी मायनस लिहा. चला आन्सर स्क्रीनशॉट घ्या. 9th चल इथं जागा आहे आय विल राईट 9th इंटिग्रेशन एक्स ची पॉवर एक्स इंटू
1 प्लस लॉग एक्स डीएक्स. एकाच मार्काचं सम आहे, बिनधास्त लिहून टाकायचं. एक्स ची पॉवर एक्स प्लस सी, कारण एक्स रेस टू एक्सचा तो डेरिव्हेटिव्ह आहे. मी बोललो तुम्हाला पाठ करा, डायरेक्ट लिहून टाकायचं. एका मार्काचा विषयच नाही. 10व इंटिग्रेशन. चला हे एकदा स्क्रीनशॉट घ्या, मग मी ते 10व घेतो. झालं. Number 10 among this. They are saying integration 1 upon x sin square log of x dx. मग तिथे काय करणार मी, लॉग शब्द दिसला आणि 1/x दिसला, म्हणून मला कळालं की पुट लॉग एक्स ची व्हॅल्यू आपण टी टाकू. सो 1/x dx will become dt and my integration will become 1/x dt. So 1 upon sin square t dt, कारण की log x ला t टाकला. 1/sin square ला मी लिहू का, रेसिप्रोकल आहे ना. सो cos x square t dt. मग आता cos x square हा मायनस कॉटचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो मायनस कॉट टी प्लस सी, आणि मायनस कॉट टी कोण आहे बेटा माझा, लॉग एक्स प्लस सी. नंबर 11 आपण आता घेऊ. झालं. यातला 11 काय सांगतात मला, इंटिग्रेशन स्क्वेअर रूट एक्स सेक एक्स ची पॉवर 3/2. सेक त्यांनी जरा असं नव्हतं द्यायला पाहिजे, असं द्यायला पाहिजे. एक्झाम मध्ये असेल ते tan ची पॉवर 3/2 झालं dx. ओके. मला असं वाटतं सेक एक्स ची पॉवर जसं दिलं तसंच लिहू आपण. सेक एकटे एक्स ची पॉवर 3/2 tan एक्स ची पॉवर 3/2. यस, असंच येते, काही अडचण नाही. झालं बेटा. अशा टाईपच्या सम्स मध्ये ना घाबरायचं नाही. पहिली गोष्ट एका मार्काचं आहे, रूट एक्स ऍडजस्टमेंट होणार आहे. सबस्टिट्यूशन नीट लक्षात ठेव, हथियार आहे आपलं सबस्टिट्यूशन. अडकला की सबस्टिट्यूशन वापर. तर मी इथं काय करतो, मोकळं करण्यासाठी एक्स ची पॉवर 3/2 आहे ना बेटा, मी याला टी टाकतो. काय केलं, एक्स च्या पॉवर 3/2 ला टी टाकलं. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल रे, 3/2 एक्स ची पॉवर 3/2 - 1 dx is dt. अरे बघ ना राव, एक्स ची पॉवर n चा फॉर्म्युला काय, n म्हणजे 3/2, एक्स ची पॉवर n - 1 म्हणजे 3/2 - 1. सो बेटा 3/2 इंटू एक्स ची पॉवर विल बिकम 1/2 dx is dt. म्हणजेच मला रूट एक्स पाहिजे, एक्स ची पॉवर 1/2 म्हणजेच कोण बेटा, रूट एक्स. dx ला काय लिहू, 2 वरती जाईल आणि 3 खाली येईल dt. खालचा 2 वर, वरचा 3 खाली. झालं. सो रूट एक्स dx आपल्या सम मधून रिप्लेस करा, आणि आपल्या सम मध्ये रूट एक्स dx ला 2/3 dt टाकूया आपण. सेक बर का, एक्स ची पॉवर 3/2 टाकली टी, सो ते झालं सेक टी टॅन टी आणि 2/3 dt. कारण बघ ना, रूट एक्स dx तो 2/3 येऊ द्या बाहेर, इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स किंवा सेक टी टॅन टी, हे सेकचं उत्तर आहे. सो इंटू सेक टी प्लस सी, आणि आपला टी टाकून दे बेटा, एक्स ची पॉवर राईट. सो सेक ची पॉवर टी कोण आहे, सेक एक्स ची पॉवर 3/2 प्लस सी. चला स्क्रीनशॉट घ्या. नंबर 12. एक्झाम्पल नंबर 12. ह्या छोट्या छोट्या क्वेश्चन्सने बऱ्यापैकी बेस तयार होतो. ओके. सो नंबर 12 विल टेक इंटिग्रेशन cos of 2x upon sin square x dx. cos 2x पहिल्या मला आठवला स्टँडर्ड फॉर्म, cos square x मायनस sin square x भागिले sin square x dx. ओके.
सो हे जे दोन तुकडे केले तर इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर मी लिहू शकतो बेटा कॉट स्क्वेअर एक्स वजा 1 आणि ब्रॅकेट कम्प्लीट dx झालं. ओके कॉट स्क्वेअरचा तर मला माहित नाही परंतु मी कॉट स्क्वेअर लिहू शकतो बघ माझी फंडामेंटल आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअरला बेटा मी लिहू शकतो कोसेक स्क्वेअर एक्स. सो कॉट स्क्वेअर काय होईल बेटा कोसेक स्क्वेअर एक्स -1 आणि त्यांचा ऑलरेडी -1 आहे. सो मी लिहितो इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स -2 dx आणि कोसेक स्क्वेअर एक्स हा मायनस कॉटचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो आन्सर इज मायनस कॉट एक्स मायनस 2x प्लस c कारण की -2 आणि इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. डन. मला असं वाटतं बऱ्यापैकी सम्स आपण घेतलेत. उरलेला पार्ट आणि हा चॅप्टर उद्या आपण द एंड करू. अरे यार यू ऑल हॅपी. मारुतीने अख्खं लेक्चर केलं शेवटपर्यंत माझ्यासोबत मारुती राहिला. ओके मारुती जय बजरंग बली. सो विल स्टॉप हिअर अँड वी विल कंटिन्यू टुमॉरो.